जातील पहिल्या 4 षटकांसाठी. सुंदर वातावरण आणि या वातावरणामध्ये गारवा गुलाबी थंडीचा आस्वाद मात्र तमाम प्रेक्षक घेत आहेत आणि त्याहूनही उत्तम या थंडीच्या वातावरणामध्ये आपण बघतोय राजाची भेळ ही या सावरोळीकरांसाठी प्रसिद्ध भेळ आहे आणि इथे मात्र येणारा प्रत्येक खेळाडू मित्र त्या भेळ चखल्याशिवाय जात नाही आणि त्याच्या बरोबरीला आपण बघतोय उत्तम दर्जाचा वडापाव देखील आपल्याला चखण्याची संधी निर्माण केलेली आहे. ज्यांना कोणाला भूक लागली असेल नाश्ता करायची इच्छा झाली असेल तर प्लीज आपण त्या स्टॉलला भेट द्या. यानंतरच्या होणाऱ्या सामन्यासाठी मी शिवशक्ती परळी संघाच्या कर्णधाराला देखील आमंत्रित केलेलं आपण व्यासपीठावरती येऊन आसन आणि त्याच्या विरोधात असेल प्रणित 11 सावरोळी. नाक्या नाक्यावरती चर्चा होती. मगाशी मी देखील आलो एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो आणि तिथे मात्र मला विचारलं गेलं मॅच सुरू झाल्या का. तर मी म्हटलं निर्णायक क्षणी मॅच तर नक्की सुरू झाल्यात पण इथे जोरदार अपील पहिल्या चेंडूवरती होते. प्रणितनं थोडासा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला. पहिला चेंडू निर्धाव गेलाय तर त्या क्षणी मात्र मला समजलं आमचे लाईव्हवाले आज थोडेसे लेट झालेत. पण त्यानंतर पुन्हा एकदा मला विचारलं गेलं सावरोळीची मॅच कधी आहे. तर मी सांगितलं आजच्या रात्रीचा तिसरा सामना आहे. तर ते म्हटले नक्कीच आम्ही 9 वाजेपर्यंत मैदानावरती हजर होऊ. याची ते ही याची डोळा तो सामना प्रत्येकाला बघायचा आहे. उलटा चेंडू इथे आक्रमण केलंय. चेंडूला उंच मारण्याचा प्रयत्न केला आणि तेवढाच लांब गेलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांचा नोचा इशारा आलाय आणि त्यावरती आलेला षटकार. 7 धावांनी स्कोर कार्डवरती धावांचा श्री गणेशा. चेंडू आहे फ्री हिट आणि प्रत्येक खेळाडूंनी या गोष्टीकडे लक्ष द्या. भीमरसाठी एक एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल. एक एक संधी आहे तुमच्याकडे पण इथे फ्री हिटचा चेंडू काय जबरदस्त फेकलाय. गोलंदाज तेजस उर्फ बंटी पहिल्यांदा गोलंदाजी करतोय. डाव्याचा हा गोलंदाज नेहमी सप्रेमला आपण पाहिले पण यावेळेस तेजस हा गोलंदाजी मार्कवरती आलाय. जोरदार अपील मैदानामध्ये पाहायला मिळाली आणि इथे मात्र एक धाव लेग बाईच्या माध्यमातून पूर्ण होतीये. एक एक धावा खूप महत्वाच्या आहेत. दोन्ही टीम एकाच मैदानावरती सातत्याने सराव करत असतात. एकमेकांच्या कुरघोड्या त्यांना माहिती आहे. कुठल्या क्षणी कोणतं आक्रमण केलं जाईल याची रणनीती आता प्रणित जंगमनं मनामध्ये आखली आणि त्याला साथ देतोय फलंदाज ऋषी शेंडे. पण त्याच ताकदीनं गोलंदाजीच्या मार्कवरती उभा आहे तो मात्र तेजस कराळे उर्फ बंटी. क्या बजाएगा घंटी. ऋषी शेंडेनं या चेंडूला फेकून दिले मिड विकेटच्या बाहेर. छोटा पॅक बडा धमाका ठोक डीजे आलाय. अर्थातच महेंद्र शेठ थोरवे नावाचा दमदार आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे अर्थातच आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेबांचं आपण पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. या स्पर्धेसाठी त्यांच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि कदाचित आजच्या रात्रीमध्ये किंवा उद्याच्या रात्रीमध्ये ते या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळू शकतात. टोटल धावा लागल्यात त्या 14. रिव्हर्सिपचा प्रयत्न 2 खेळाडूंना भेदून हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर बाहेर बाहेर. चौकार चौकार चौकार.
अर्थातच पुन्हा एकदा हा या मॅच मधला अतिशय नेत्रदीपक चौकार चौकार चौकार. के सहारे इस गेंद को और सीधा सीमा रेखा के बाहर ये गेंद 4 रनों के लिए जा चुकी है. इस समय इस गेंद को भी लॉन्ग ऑफ क्षेत्र के बाहर मार दिया है. बिग हिट, बिग 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 षटकार षटकार. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 28. सप्रेम वरती देखील आक्रमण झालंय. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. टायमिंगचा प्रॉपर वापर केला गेला आणि प्रणित जंगम मात्र बरसतोय. 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या त्या मात्र सप्रेमनं आणि प्रणित जंगमनं मात्र या 2 चेंडूवरती सहज 10 धावा जमा केल्यात. मुळगाव विपक्ष लवजी अशी ही भिडत लढत पाहायला मिळते. एकाच मैदानावरती हे 2 संघ सराव करत असतात आणि इथे मात्र जो काय अनुभव घेतलाय तो मात्र प्रणित सिद्ध करताना. सप्रेमची ऍक्शन थोडीशी संभ्रमात पाडते पण इथे मात्र ऍक्शन वरती रिॲक्शन करणारे फटके येत आहेत आणि आणखी एक धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाते आणि टोटल धावा लागल्यात त्या 29. सन्माननीय निलेशजी दिवडे साहेबांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. ऋषी शेंडे स्ट्राइक गेंडवरती फिरून मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र हा प्रयत्न अंगलट येतोय की काय. नजराटी दुर्घटना घटी. ऋषीचा हा प्रयत्न अंगलट आला आणि इथे ऋषीची आता खऱ्या अर्थानं वाजली आहे घंटी. ठोक डीजे. व्यासपीठावरती होती आणि त्यातून एक मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जयवंतजी तटकरे इथे आपण बघतोय. प्रणित जंगम स्ट्राइक घेण्यासाठी प्रयत्न करत होता आणि आता तो स्ट्राइक वरती आलाय आणि सप्रेमला मात्र आता सूर गवसला. मी तर म्हणेल ज्यांना आतापर्यंत सावरलं या डावाला. 29 धावांवरती स्कोर कार्ड स्थिर आहे. 11 धावा त्यांना आतापर्यंत या ओव्हर मध्ये खर्च केल्यात. अजूनही या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. इथे मात्र एक अडथळा त्यांना बाजूला केलाय पण प्रणित जंगम आता स्ट्राइक एंडवरती आणि नॉन स्ट्राइक एंडवरती राहुल योगेश गोपाळे. जबरदस्त हा चेंडू हलक्या हातानं ग्लान्स केलं. या चेंडूला लेग साइडच्या दिशेनं मात्र ढकलण्याचं काम केलंय. सिंगलनं स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. योगेश गोपाळे तर पुन्हा एकदा नॉन स्ट्राइक एंडवरती असेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात. एक बाद टीम मुळगाव संघाच्या 30. 15च्या सरासरीनं या धावा मात्र स्कोर कार्ड वरती आल्यात. सप्रेमचं कौतुक करावं लागेल. 2 मोठे फटके आल्यानंतर देखील त्याने स्वतःला सांगितलं मी आहे, मी करू शकतो आणि मी करून दाखवील आणि हे सिद्ध होताना मैदानामध्ये अल्पेश लेबन लवजी संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये
वेगळी रणनीती आखताना ठोक डीजे. दोन्ही टीमचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमदार ट्रॉफीच्या या दमदार सोहळ्यामध्ये अल्पेश सरकुडेचं ट्रम्प कार्ड आता गोलंदाजी मार्गवरती आहे. पहिलं ट्रम्प कार्ड वापरलं गेलं सप्रेमच्या माध्यमातून, आता दुसरं ट्रम्प कार्ड वापरलं जात आहे. भावेश सावंत एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, क्षमता आहे, लेदर क्रिकेटचा देखील बराचसा अनुभव आणि टेनिस क्रिकेटवरती एक वेगळी ओळख त्यानं मात्र निर्माण केलेली आहे आणि तो आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पण प्रणित जंगम देखील कसलेला फलंदाज आहे, एक अष्टपैलू दर्जाची कामगिरी सातत्यानं करत आलाय आणि मुळगाव संघाला उंच शिखर चढवण्याचं काम त्यानं केलेलं आहे आणि इथे तेच काम तो पूर्ण करणार का, जी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे ती पार पाडणार का. जर्सी क्रमांक 45 रोहित शर्माची आठवण करून देणारे फटके त्याच्या बॅटमध्ये येतील का. इथे मात्र बघा लेट खेळलेला फटका होता, पॉइंट आणि गलीच्या दिशेनं मात्र मारलेला हा अतिशय नेत्र दीपक 4 धावांसाठी. चौकार चौकार चौकार. पण इथे भावेश सावंत पुन्हा एकदा वेगावरती स्वार झाला, त्यानं मात्र सटीक टप्प्यावरती या चेंडूला टाकला आणि तदनंतर आपण बघतोय यष्टिरक्षक नवनाथ मामुंडकरनं जो वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे त्यानं मात्र या चेंडूला अडवलंय आणि इथे मात्र पुन्हा निर्धाव चेंडूची होती हे सांगता. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे. यंग टॅलेंटनं भरलेला मुळगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर अपोजिट संघाचा विचार केला तर बरेचसे सिनियर खेळाडू अल्पेश इलेव्हन लवजी संघाकडे पाहायला मिळतात. इथे अल्पेशच्या हातामध्ये जसा लोण्याचा गोळा येतो आणि तो धरणीला दान होतो त्याच पद्धतीनं आज चेंडू मात्र त्यानं सोडलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं, पण इथे अल्पेशच्या हातातनं सुटलेला हा झेल आता डोकेदुखी ठरणार का. भाजलेला कोंबडा जसा आगीला घाबरत नाही तसा आता प्रणित जंगम फलंदाजी करणार का. ही परिस्थिती आता विपरीत होईल की नाही हे सांगणं कठीण झालंय. जबरदस्त चेंडू योगेश गोपाळेला देखील संभ्रमात पाडले, पण आज योगेश गोपाळेची जी बॉडी लँग्वेज आहे ना सर, ती थोडीशी अवघड परिस्थिती आहे. कारण त्या डोळ्याला एक जखम झाली आहे. सकाळी तो मला भेटला होता, थोडासा अवघड परिस्थितीमध्ये आहे तो, पण संकटावरती कशा प्रकारे तुटून पडायचं हे त्याच्या माध्यमातून आपण शिकू शकतो. आणि आता मात्र तो अक्षरशः तुटून पडलाय आणि त्यानं मात्र मारलेला हा एक घणाघाती प्रहार आलाय. बिग हिट, बिग षटकार. पद्धतीने केलाय फुटवर्क कशा पद्धतीने वापरला गेला आपण पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून. योगेश गोपाळे पुन्हा एकदा ऑफस्टॉपच्या लाईन मध्ये प्रयत्न करत होता, छेडछाणी त्यानं केलं पण वेग मात्र जास्त पाहायला मिळाला. बॅटची कडा घेतली तदनंतर यष्टिरक्षकांना टिपलेला झेल संपलाय. योगेश गोपाळेचा देखील खेळ. ठोक डीजे. जाऊन ज्यांनी खऱ्या अर्थानं स्पर्धेचा आनंद घेतला
मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांच्या मांडियाळीमध्ये ज्यांना आपण पाहिलंय ते उमेशजी जोगत आणि त्यांच्या बरोबरीनं आपण बघतोय अंकितजी तांबडे यांना आपण नेहमीच पाहिलं, पण आता मात्र मान्यवर आमचे पाहायला मिळत आहेत. सुरेशजी पवार यांचं देखील आपण आमदार ट्रॉफीच्या दमदार सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करूया. आज प्रणित 11 सावरोळीची मॅच आहे आणि आम्ही देखील उमेशजी जोगत यांना मिस करतो. खास खोपोलीवरनं आलेत ते मॅच पाहण्यासाठी. त्यांचं स्वागत असेल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून. टोटल 41 धावांची नोंद. 2 बाद 41. नेक्स्ट बॉलर चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज हिमांशु यादव. हा देखील लेदर क्रिकेटमध्ये माहिरत हासिल केलेला खेळाडू आहे. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा हा गोलंदाज. इथे अकू टप्प्याच्या चेंडूवरती पलटवार केला गेला. हिमांशु आला, त्याला पाहिलं आणि त्याला सामोरे जाताना आपण बघतोय प्रणित जंगमनं मारलेला हा बिग हिट. मिड विकेटच्या बाहेर षटकार. मिळेल. पुन्हा एकदा प्रणित बरसलाय आणि इथे हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स, टांगा पलटी, घोडे फरार. धावा मिळतील 4. आलाय चौकार. ठोक डीजे. ज्यांनी मंडप डेकोरेटरची भूमिका पार पाडली ते तांडेल ब्रदर्स. अर्थातच त्यांचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. आणि या दरम्यान आपण बघतोय मनोजी पाठारे आज मात्र टीमचा हिस्सा आहेत आणि प्रणित 11 सावरोळी संघाला एकत्र करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आज इथे मजा येणार आणि इथे मजा लुटतायत प्रेक्षक. जबरदस्त फटका. A1 क्वालिटीचा. काय ताकद, काय नजाकत आणि काय टायमिंग साधलेला हा बेधुंद करणारा क्रिकेटच्या या वातावरणामधला प्रणित जंगमचा हा षटकार. त्याचं नाव आहे शुभम घोडविंदे. पण आता मात्र त्याच पटलावरती त्याच ताकदीनं प्रणित जंगम देखील फेमस होण्याची संधी शोधतोय आणि इथे मात्र षटकारानंतर एका चांगल्या खेळाडूचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये. घर फिरले की घराचे वाशे फिरतात. नेहमी आमचे सहकारी समालोचक जे ॲडव्होकेट आहेत अभिषेक पाटील सर म्हणतात आणि त्यांची आठवण इथे मात्र झाली आहे. इथे या 2 धावांच्या मदतीनं टोटल 59 धावा स्कोर कार्ड वरती. 59 धावा स्कोर कार्ड वरती. धावा कशा येणं गरजेचं आहे. अल्पेश 11 लवजी संघ थोडासा बॅकफुट वरती आलाय. निर्णय घेतलेला तर कदाचित अंगलट येतोय की काय. आजची परिस्थिती थोडीशी विपरीत आहे. काल गोलंदाज या चेंडूवरती या खेळपट्टीवरती हवी झालेले आपण पाहिले. रामदासजी कदम, रामदासजी पवार या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. रामदासजी पवार मात्र थोड्याच वेळात या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रणित 11 सावरोळी संघाच्या सगळ्या खेळाडूंवरती वर्षाव करताना. पण इथे वर्षाव केलाय धावांचा मुळगाव संघानं. इथे आता खऱ्या अर्थानं दांडी 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 गोल केली आहे. लेट आलाय गोलंदाज आपल्या ट्रॅक वरती, पण त्यानं सटीक टप्प्यावरती खऱ्या अर्थानं प्रणितला आता परतीचा प्रवास घडवला. अशा पद्धतीने आपण बघतोय 17 चेंडू 41 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारून प्रणित जंगम येतोय मैदानाच्या बाहेर आणि त्याचं स्वागत टाळ्यांनी केलं जातंय. येणाऱ्या आता 24 चेंडूमध्ये विजयासाठी अल्पेश 11 लवजी संघाला गरज आहे ती मुळगाव संघाच्या विरोधात 60 धावांची. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. लवजी संघाकडे देखील धुरंधर फलंदाज आहे. नवनाथ सारखा एक वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि त्याच ताकदीनं आपण बघतो